ओके स्टुडंट्स, तर आपण सिम्पल क्युबिक पॅकिंग शिकलो. त्यामध्ये 1/8 × 8 1 ॲटम ॲट इन युनिट सेल. नंतर BCCमध्ये शिकलो 1/8 × 8 1 ॲटम ॲट बॉडी सेंटर. नंतर FCCमध्ये शिकलो 1/8 × 8 ओके, आणि 1/2 × 6 म्हणजे ओव्हरऑल 4 ॲटम्स आहेत. इथे 2 ॲटम्स आहेत, इथे 1 ॲटम्स. लास्ट आहे एंड सेंटर युनिट सेल. आणि मग नंतर याची अरेंजमेंट कशामध्ये, ब्रेव्हिस लॅटिसेसमध्ये याची अरेंजमेंट ती आपल्याला शिकायची. आता सगळ्यात अगोदर आहे एंड सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे, आता कोणतं युनिट सेल शिकायचं आपल्याला, एंड सेंटर्ड युनिट सेल. एंड सेंटर्ड युनिट सेल याच्यामध्ये आपण कशा प्रकारे ॲटम बघतो किंवा कशा प्रकारे पॅकिंग बघतो. एंड हे एकदम सोपं आहे, फेस सेंटर सारखंच आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे, बाजूच्याला इथे ॲटम नसतात, फक्त वर ॲटम असते, खाली ॲटम असते. म्हणजे कसं, समजा ही आपली युनिट सेल आहे. बघा इथं कॉर्नर आहेत, इथं कॉर्नर आहे. कॉर्नरमध्ये वर एक ॲटम आहे आणि खाली एक ॲटम. फक्त ह्याला म्हणतात एंड. एकावर एक ठेवतो ना आपण, खालची एंड वरची एंड, आपण अपर एंड लोअर एंड. साईडला हे साईड्स आहेत, इथं ॲटम्स नाहीत. ह्या साईड्सला इथं ॲटम नाही, इथं ॲटम नाही, इकडे नाही, इकडे नाही, कुठंच नाही. फक्त कुठं ॲटम आहे, अप्पर एंड एक आणि लोअर एंड एक, ला म्हणतो एंड. इथं ॲटम असणे म्हणजे एंड सेंट्रल युनिट सेल असं म्हणतो. फेस सेंटरमध्ये कसं होतं, सगळीकडे होते. आता एंडमध्ये सुद्धा ॲटम किती युनिट सेल शेअर करतील, 2च युनिट सेल शेअर करतील. एक खालची युनिट सेल शेअर करेल, एक वरची युनिट सेल शेअर करेल. म्हणजे इथं म्हणू शकतो आपण 2 युनिट सेल्स शेअर्स द 1 ॲटम ॲट लोअर एंड ॲज वेल ॲज ॲट अपर एंड. म्हणजे 2 ॲटम्स शेअर द, सॉरी ते चालू बघा, 2 युनिट सेल यायला पाहिजे होतं. 2 युनिट सेल्स shares the 1 atom at lower end or upper end. लोअर एंड असो किंवा अप्पर एंड असो, ते कोण शेअर करतात, 2 ॲटम शेअर करतात. एक वरचा ॲटम आणि एक खालचा ॲटम, त्याला आपण शेअर करतात. म्हणजे 2 युनिट सेल्स जे काय आहेत ते शेअर्स द 1 ॲटम ॲट लोअर एंड अँड 1 ॲट अप्पर एंड. म्हणजे इथं बघा एक सिम्पल, मी तुम्हाला एक वाटलं असतं एक्झाम्पलमध्ये काढून दाखवू शकतो. हे बघा, हे एक आहे, त्याला मी असं खाली काढतो. इथे एक, इथे एक आहे. ॲटम कुठे माहिती आहे का, इथं आहे असं. म्हणजे अर्धा वर आहे असं ह्याच्यामध्ये, इथे ह्या युनिट सेलमध्ये, आणि अर्धा जो आहे ना येतो खालच्या युनिट सेलमध्ये. अशा प्रकारे स्पेरिकल ॲटम आहे ना, असं स्पेरिकल. म्हणजे अर्धा इथून, अर्धा हे वरच्या, आणि इथून अर्धा आहे, इथून बघा हे अर्धा खालच्या. म्हणजे इथं हाफ वर, हाफ खाली, हाफ. म्हणजे इट इज अ टाईप ऑफ फेसमध्ये पण असंच होतं. पण फेसमध्ये कसं होतं, सगळीकडे इथं बी ॲटम होता, इथं बी ॲटम होता, समोर बी होता आणि पाठीमागं बी होता. इथे तेच ॲटम आहेत. म्हणजे आपल्या 4 जे बाजू आहेत आपल्या रूमच्या, ओके, 4 बाजूला ॲटम नाही आहेत. फक्त कुठं ॲटम येतं, वर टेरिस आणि खाली बेस. ओके, तर म्हणजे इथं काय म्हणतो, तर हेन्स टोटल ॲटम इन एंड सेंटर युनिट सेल इक्वल टू 1/8 × 8. तिथं विषयच नाही हो, कॉर्नरला तर मी तुम्हाला डोळे झाकून, नो डिस्कशन, चर्चाच नाही तिथं. ओके, 1/8 × 8 प्लस 1/2 × 2 ॲट एंड. मी कॉर्नरचं तर लिहाय पण नाही बरं का, कारण मला माहिती आहे आता. म्हणजे 1 + 1 म्हणजे ओव्हरऑल 2 atoms inside the
एंड सेंटर युनिट सेल. याची आपल्याला स्टडीज करायची नाही, त्यामुळे टेन्शनच घ्यायचं नाही याचं आपल्याला. ठीक आहे, सोडू त्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला एवढी स्टडी नाही, फक्त ब्रीफ लॅटिसमध्ये ते नावाला आहेत. आपल्याला स्टडी करायची आहे दोघांची, क्युबिकची. क्युबिकमध्ये एन सेंटर पॅटर्न नाही. आणि दुसरी स्टडी करायची आहे आपल्याला हेक्झागोनची. तर सिम्पलच आहे, फक्त एकच स्ट्रक्चर आहे त्याचा. ब्रेव्हिस लॅटिस बी तेच आहे आणि सिम्पल क्युबिक पण त्याचा तेच आहे. ठीक आहे, तर हे झालं हे. याच्यानंतर हे फोर्थ मेला म्हणतो एंड सेंटर क्युबिक. इथे किती होत आहे 1/8 इंटू 8 प्लस 1/2 इंटू 2 इक्वल टू 1 + 1 2 आयटम्स. ओके, हे कुठे येतं एंड्स प्लस तिथे लिहितो. तर हे झालं एंड सेंटर. चला आता लास्ट यांची अरेंजमेंट किंवा पॅकिंग आपण कशी बघतो. याची अरेंजमेंट किंवा पॅकिंग आता ह्याच्यानंतर मी एक हेक्झागोनची एक तुम्हाला सांगतो. तिथे किती आयटम असतात ते एक सांगतो. ते इथं बी आहे आणि पुढं पण येणार आहे. एक 3 डायमेन्शनल ABC पॅकिंगमध्ये सुद्धा हेक्झागोन येणार आहे. तिथं पण आपण त्याची स्टडी करू शकतो, परंतु मी इथंच घेतो. ठीक आहे, म्हणजे तिथं पण तुम्हाला समजेल, पण मी इथे घेतो हेक्झागोनची स्टडी. हेक्सागोनल क्लोज पॅक्ड पॅकिंग, यालाच आपण HCP म्हणतो. हेक्सागोनल क्लोज पॅक्ड, यालाच आपण काय म्हणतो HCP पॅकिंग असं म्हणतो. आता बघा ह्याचं HCP पॅकिंग आपण कसं करू शकतो. एकदम HCP स्ट्रक्चर हेक्सागोन तसं ग्राफाईटचं मी काढलं ना तसंच करतो करायचं आपण ह्याला. पण इथं त्याला एक अरेंजमेंट आहे. हे बघा, 1 आयटम 2 आयटम 3रा आयटम 4था 5वा 6वा म्हणजे 6. इथं 6 आयटम आहेत बघा, असं कळायचं 6 आयटम. ओके, तर हे 6 आयटम्स असे म्हणजे एकाच्या भोवती 6 आयटम बसतात. इथं 6 आयटमचे कॉर्नर म्हणजे बेन्झिन लाईक स्ट्रक्चर. इथे पण तेच आहे. थोडंसं हे लक्षात येते. असं थोड्याशा चुका होतात, त्याचं काही एवढं विचार करायचं नाही. तुम्ही पण बघा, काढून ट्राय करा. ही मी डॉटनं काय घेतलं, कारण ही पाठीमागचं आपल्याला दिसत नाही असं समजतो. लक्षात घ्या, हे A लेअर असतो, इथे एक B लेअर असतो, इथं C लेअर असतो. हे पुढे येणार आहे आपल्याला लेअर. इथं जे असतात ना, इथं 3 आयटम असतात, 1 2 आणि 3. आणि हे 3चे 3 अख्खेच्या अख्खे ह्या B लेअरचे, आणि हे युनिट सेलमध्ये असतात. जसं आपल्या ह्याच्यामध्ये कशामध्ये बॉडी सेंटर क्युबिकमध्ये 1 ॲटम अख्खाच्या अख्खा युनिट सेलचा पार्ट होता, तशी इथं 3 ॲटम अख्खेच्या अख्खे युनिट सेलचे पार्ट असतात. ह्याला B लेअरचे म्हणतो. बघा, ही ॲटम इनसाइड आहे. बघा इथे किती ॲटम इनसाइड आहे. हा ॲटम इनसाइड आहे, हा ॲटम इथं. हा 1/3 आहे. बघा ॲक्च्युली हा असा असतो, हा 1/3 मध्ये. ठीक आहे, हा किती आहे 1/3 मध्ये युनिट सेलमध्ये आहे. पण आपल्या कसं मागच्या वेळेस आपण जेव्हा क्युबिक शिकलो तेव्हा 1 ॲटम होता, असे 4 होते युनिट सेल, खाली 4 आणि वर 4 होते. म्हणजे हे आपल्याला दिसायला 1/4 मध्ये दिसायचा, पण ॲक्च्युअलमध्ये 1/8 मध्ये होता, कारण त्याचा अर्धाच होता तो. त्याला 8 जणांनी कव्हर केलं. तसंच या ॲटमला 6 जणांनी कव्हर केलं असते. हे दिसायला 1/3 दिसते, पण ॲक्च्युअली तो 1/6च आहे, कारण ह्याच्या वरी हे 3 युनिट सेल हे आहेत, 1 2 3, आणि याच्या वरी पुन्हा 4 5 6 आहेत. म्हणजे कॉर्नरचा आयटम जर तुम्ही बघितला होता सर, तर ॲट
ॲट कॉर्नर, या कॉर्नरला ॲट कॉर्नर्स ॲटम, वन ॲटम इज shared by 6 unit cell, 3 unit cell from same layer and 3 from upper layer. 3 from upper layer, सेम लेअर पासून 3 आणि त्याच्या अप्पर लेअर पासून 3. ओके, 3 फ्रॉम अप्पर लेअर. म्हणजे टोटल काय झाले? टोटल झाले 6. हेन्स कॉर्नर्स ॲटम शेअर्ड बाय 6 युनिट सेल. सो म्हणून आपण त्याला काय म्हणतो? सो आपण असं म्हणू शकतो की it is a 1/6 inside the unit cell. So it is 1/6 inside the unit cell. ओके, आता हे झालं. हा जो दिसतोय तुम्हाला हा आयटम, हा फेस सेंटर आहे. फेस सेंटर 2 आहेत, इथं एक आहे आणि इथं एक आहे. ओके, कॉर्नरचे किती आहेत? कॉर्नरचे 12 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि खाली 1 2 3 4 5 6. तुम्ही काउंट करा, काउंट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, बघा हे 1 2 3 4 5 आणि 6. तर 7 8 9 10 11 12. ठीक आहे. म्हणजे तिसरं काय? तिसरं आहे टोटल 12 ॲटम ॲट कॉर्नर. बरोबर आहे, कारण हेक्झागोन म्हणजे 6, वरी 6 खाली 6, 6 दुनी 12. ठीक आहे, ॲट कॉर्नर. आता चौथा पॉईंट काय सांगतो? 2 ॲटम ॲट बॉडी सेंटर, एक वर एक खाली. तो हाफ युनिट सेलमध्ये आहे. ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. फेस सेंटरवाला ऑलवेज किती असतो? हाफमध्ये असतो, हाफ बाहेर असतो. आणि फेस सेंटरमध्ये किती येतं? 2 आहेत, इथे एक इथे एक. ठीक आहे. 2 ॲटम at face center, half inside HCP unit cell. HCP hexagonal close packचं शॉर्ट फॉर्म HCP आहे. आणि 5वा 3 ॲटम ॲट सेकंड लेअर. बघा हे 3 ॲटम्स, हे तिन्हीला 3 युनिट सेलचे पार्ट आहेत. ओके, 3 ॲटम ॲट सेकंड लेअर are complete part of unit cell, are complete part of unit cell. आता हे सगळी बघा खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, कारण एवढी शॉर्ट ही तुम्हाला जी माहिती मिळते ना, हे एक प्रकारे ॲब्स्ट्रॅक्ट आहे. हा एवढा शॉर्ट ॲब्स्ट्रॅक्ट होत नसतो, तो झालेला आहे. इथे एवढा शॉर्ट ॲब्स्ट्रॅक्ट कसं काय झालेला आहे? कारण आपण एकदम म्हणजे इझी गोईंगमध्ये सिंपल पद्धतीने आपण त्याला शिकलेलो. हेक्झागोन कसा काढलेला आहे. वाटल्यास पुन्हा दुसरा जेव्हा हेक्झागोन तुम्ही काढाल ना, तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल. त्याला कम्पेअर सुद्धा करू शकता तुम्ही. दुसरा हेक्झागोन काढतो. कसं वाले रे. ओके, हे झालं हेक्झागोन. 3 ॲटम ॲट सेकंड लेअर आर कम्प्लीट पार्ट ऑफ द युनिट सेल. बघा, देअरफॉर टोटल ॲटम्स इन HCP युनिट सेल इक्वल टू काय? इक्वल टू 1/6 × 12 कॉर्नरचे. बरोबर आहे.
प्लस 1/2 इंटू 2 फेसचे प्लस 3 बॉडी सेंटरचे, कंप्लीट बॉडी सेंटरचे. ओके, म्हणजे काय झालं, 6 2 12 2 प्लस 1 प्लस 3 अख्ख्याच्या अख्खे टोटल किती झाले 6 आयटम्स. 6 atoms आर द कंप्लीट पार्ट ऑफ द युनिट सेल. कंप्लीट युनिट सेलचा पार्ट किती येतं 6 ॲटम आहेत कंप्लीट पार्ट. ओके, सो ह्याला म्हणतात कोणती 4th युनिट सेल HCP 1/6 इंटू 12 कॉर्नर प्लस 1/2 इंटू 2 फेस प्लस 3 बॉडी सेंटर 6 ॲटम्स. हे झाले HCP. अशा प्रकारे HCP युनिट सेल कंटेन्स 6 ॲटम्स. पुन्हा एकदा सांगतो कुठे कुठे 6 आहेत. कॉर्नरला 2च आहेत, टोटल 2 आहेत कॉर्नरला. कसं 2 येतं तर 1/6 इंटू 6 वरच्या लेअरचे खालच्या लेअरचे 1/6 इंटू 6 म्हणजे हे वरचा तसं म्हणजे वरचा एक होते आणि खालचा एक 2 आयटम होतात टोटल जर विचार केला तर. पण 1/6 इंटू 12 पकडा 2, तसे 2 येतात, असे 2च येतात. 1/2 इंटू 2 एक आयटम असा 3 आणि हे अख्खे 3 टोटल 6 आयटम्स. ओके, हे कसे आलेत सगळी डिटेल स्टडी मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे. हे झाले हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. ग्राफाईट अशा प्रकारचे अरेंजमेंट शो करतो बघा. ग्राफाईट शोज दिस टाईप ऑफ अरेंजमेंट. चला आता नेक्स्ट आहे, हे जे किती झाले 7 युनिट सेल होते. 7 युनिट सेलचे 4 आहेत सगळ्यामध्ये. आता ह्याला म्हणतो सिम्पल, फक्त हा वेगळा होता. हेक्झागोनल क्लोज पॅक थोडासा वेगळा होता म्हणून मी ह्याचं वेगळं स्टडी केलं. बाकीचे जे आहेत ना ते क्युबिक सारखेच आहेत. तर त्याची स्टडी करून एकामध्ये कशा कशा प्रकारची पॅकिंग शो करू शकतात, अरेंजमेंट शो करू शकतात, त्याची ओव्हरऑल स्टडी करून सायंटिस्टनं असं सांगितलेलं आहे की 14 तिचे प्रकारे स्टडी होते, अरेंजमेंट होते. कोणाची या 7 युनिट सेलची. 7 युनिट सेल्स आर अरेंज्ड इन 14 डिफरंट वेज. दॅट इज कॉल्ड ॲज ब्रेव्हिस लॅटिसेस. ओके, तर बघा, तर 7 डिफरंट unit cells are arranged in a 14 different way. That is called as a Brevis lattices. 7 different unit cells are arranged in 14 different ways. Okay, तर मी तर लिहितो 7 युनिट सेल, बेसिक युनिट सेल त्याला आपण म्हणू शकतो. Basic unit cell are arranged in 14 different ways called Brevis lattices. ओके, चला या ब्रेव्हिस लॅटिसेसचे काय आहेत, या ब्रेव्हिस लॅटिसेसचे प्रकार आहेत. आणि ते प्रकार काय म्हणतो आपण, सॉरी 7 बेसिक युनिट सेलचे प्रकार ब्रेव्हिस लॅटिसेस. ते ब्रेव्हिस लॅटिसेस आपण आता शिकूत म्हणे. ठीक आहे, तर कशा प्रकारे शिकूत म्हणे. हे ब्रेव्हिस लॅटिसेस हे एकदम एका युनिट सेल प्रकार आपल्या CTO मदर त्याच्यामध्येच अरेंजमेंट करून ह्याला आपण शिकूत म्हणे. CTO मदर आपला खूप इम्पॉर्टंट शब्द आहे बघा. C क्युबिक, इथं क्युबिकचे पार्ट, इथं बेसिक युनिट सेल. समजा मी बेसिक युनिट सेलचा एक कॉलम करतो युनिट सेल. मग ब्रेव्हिस लॅटिसेस त्याचे पार्ट, आणि त्याचं पुन्हा काय, त्याच्या पुढचे पुन्हा आहेत बघा, काय म्हणतो आपण ह्याला, ओके ब्रेव्हिस लॅटिसेस. त्याचे पुन्हा जे पार्ट पडतात ना ते म्हणजे इथे एक्झाम्पल्स समजायचे, आणि एक्झाम्पल्स असं म्हणतो. क्युबिकचे 2 पार्ट आहेत. कोणते कोणते 2 पार्ट आहेत, सॉरी 3 पार्ट आहेत. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक, तर शॉर्टमध्ये BCC म्हणतो, आणि फेस FCC म्हणतो. ठीक आहे. सिंपल क्युबिकचा कोणता आहे, पोलोनियम.
आपला ह्याच्यामधला आहे बघा, आपली पोलंडची काय तिचं नाव, तिचं नेटिव्ह कंट्री पोलंड होतं, तिने शोधली होती ती मॅडम क्युरी. ओके, मॅडम क्युरी रेस्पेक्टेड, गॉट द 2 नोबेल प्राइजेस. ओके, तिने शोधलेला एलिमेंट आहे पोलोनियम. कुठे येतो? ऑक्सिजन फॅमिली बघा, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलिनियम, पोलोनियम, तिथे एलिमेंट येतो. BCC मध्ये कोण आहे? फेरस आहे, रुबिडियम आहे, ठीक आहे, सोडियम आहे, टिटॅनियम आहे, टंगस्टन आहे, लिथियम आहे. मोस्टली जे अल्कली मेटल्स आहेत ना बघा, हे रुबिडियम, सोडियम, हे इवन पोटॅशियम, हे मोस्टली हीच अरेंजमेंट शो करतात. ठीक आहे. फेस सेंटरमध्ये कोणतं आहे? कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, निकेल आहे, ठीक आहे, गोल्ड आहे आणि Ag सिल्वर आहे. हे जे आहेत ना, हे फेस सेंटरची एक्झाम्पल्स आहेत. ही एक्झाम्पल्स पाठ करायची काही गरज नाही, पण एक असावं डोक्यामध्ये. ठीक आहे, एक लॉजिक राहते. आता क्युबिक नंतर दुसरा खूप महत्त्वाचा पार्ट आहे CT. टी म्हणजे कोणता? टेट्रागोनल. ह्याचे फक्त 2 पार्ट आहे, सिंपल आणि बॉडी सेंटर. सिंपल टेट्रागोनल आणि बॉडी सेंटर टेट्रागोनल. सिंपल टेट्रागोनल कोणतं आहे? ह्याचे सिंपल टेट्रागोनचे एक्झाम्पल्स कोणते येतं? सिंपल टेट्रागोनलचे एक्झाम्पल आहे SnO2. दुसरं कोणतं आहे? TiO2. ह्याचे बॉडी सेंटर टेट्रागोनलचे TiO2, CaSO4 हे याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, बॉडी सेंटर टेट्रागोनलचं एक्झाम्पल आहे. चला, तर आता ह्याच्यानंतर कोणतं आहे? हे ऑर्थोरोम्बिक. लक्षात घ्या, ऑर्थोरोम्बिकमध्ये ना सगळेच प्रकार आहेत. म्हणजे सिंपल ऑर्थोरोम्बिक आहे, बॉडी सेंटर ऑर्थोरोम्बिक आहे, फेस सेंटर ऑर्थोरोम्बिक आहे. सगळेच प्रकार आहेत म्हणलं तुम्हाला. सिंपल ऑर्थोरोम्बिक, बॉडी सेंटर ऑर्थोरोम्बिक, फेस सेंटर ऑर्थोरोम्बिक आणि एंड सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक हे सुद्धा इथं प्रकार आहे. चारही प्रकार शो करणारा एकमेव आहे बरं का, स्टारला वाटलं तर CTO मधला सगळ्याला चारी प्रकार. बाकी कुठंच तुम्हाला चारी प्रकार मिळणार नाही, तर फक्त इथं तुम्हाला मिळतील. बघा, हे किती झाले? लक्षात घ्यायचे 3 झाले बघा. ह्याचे किती झाले? ह्याचे 2 झालेत आणि ह्याचे 4 झालेत. म्हणजे टोटल किती झाले? 8 झालेत आपले. टोटल 8 ब्रेव्हिस लॅटिसेस. हे 14 आहेत म्हणून तुम्हाला मी 14 आहेत. 14 पैकी इथं 8 झालेत. ठीक आहे, 8 ब्रेव्हिस लॅटिसेस इथं तुम्हाला झालेले पाहायला मिळतात. ठीक आहे, तर ऑर्थोरोम्बिकमध्ये काय? सिंपल आहे, रोम्बिक सल्फर, सगळ्यांना माहीत असलेला. ठीक आहे, रोम्बिक सल्फर याचं एक्झाम्पल आहे. कशामधलं? सिंपलमधलं. ह्याचं दुसरं एक्झाम्पल आहे KNO2. हे कशामधलं आहे? ह्या बॉडी सेंटर. आता एक रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल राहावं म्हणून आहे बरं काय, KNO2. नंतर दुसरं कोणतं आहे? BaSO4 आहे, फेस सेंटरवालं. आणि MgSO4 7H2 एंड सेंटरवालं. MgSO4 7H2O हे आहे एंड सेंटरवालं एक्झाम्पल. अशा प्रकारे हे झाले. हे बघा, सिंपलला दुसरं नाव आहे प्रिमिटिव्ह. आपण ह्याला प्रिमिटिव्ह सुद्धा म्हणतो बरं का. सिंपल क्युबिक म्हणण्याच्या ऐवजी प्रायमेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह असं पण तुम्ही याला म्हणू शकता. इथं सिंपल म्हणण्याच्या ऐवजी प्रिमिटिव्ह म्हणू शकतो. हे कॉमनली आपण घेऊ शकतो. आता ह्याच्यानंतर दुसरं एक आहे. कोणते? मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकचे 2 पार्ट आहेत. कोणते आहेत मोनोक्लिनिकचे 2 पार्ट? मोनोक्लिनिक, सिंपल मोनोक्लिनिक आणि एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक. सिंपल मोनोक्लिनिक किंवा प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक. सिंपल मोनोक्लिनिकचे किती आहेत बघा? एक्झाम्पल काय? इथे 2 आहेत. मोनोक्लिनिकचे 2 झाले. मोनोक्लिनिक सिंपल मोनोक्लिनिकचे काय येतं? कोणते? मोनोक्लिनिक सल्फर. सिंपल एकदम मोनोक्लिनिक सल्फर. तसं इथं सिंपल रोम्बिक सल्फर आहे का, तसं ती मोनोक्लिनिक सल्फर. आणि Na2SO4 10H2O हे दुसरं याचं एक्झाम्पल आहे. आता याच्यानंतर
4. ठीक आहे, 5 आणि 6 आता 4 आहेत ना हे, आता 5 6 7 3 उरले, ते तिन्ही फक्त सिंपल आहेत. त्या तिन्हीमध्ये दुसरा एकही त्यांचा दुसरा पार्ट नाही. बघा हे 3 आणि 2 5 आणि 2 8 8 आणि 2 10 3 आणि 2 5 आणि 4 9 सॉरी 9 आणि 3 2 11 11 आणि ते 3 14. ओके, तर हे 14 आहे. तर 3 कोणते येतं सांगायची गरज नाही, त्याचे सिंपल एक्झाम्पल येतं. ठीक आहे, ते वाटलंच तर मी ते लिहू काय, जागा तर पुरत नाही आपल्याला. मी त्याला काय करतो, मी त्याला इथं लिहितो, म्हणजे इथंच लिहायचा प्रयत्न करतो का इथं लिहितो मी 3. ओके, हे ब्रेव्हिस लॅटिसेस म्हटलंच तर इथं ब्रेव्हिस लॅटिसेस आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत. पहिलं ट्रायक्लिनिक, त्याला प्रिमिटिव्ह ट्रायक्लिनिक किंवा सिम्पल ट्रायक्लिनिक म्हणू शकतो तुम्ही त्याला. ठीक आहे, ट्रायक्लिनिक. 5वं ट्रायक्लिनिक, कोणतं ट्रायक्लिनिक, प्रिमिटिव्ह ट्रायक्लिनिक. ह्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, आता हे तर इथंच घेतो मी, डायरेक्ट हे ट्रायक्लिनिक घ्यायच नाही, इथंच घेतलं. ट्रायक्लिनिकचं एक्झाम्पल ना K2Cr2O7, म्हणजे स्ट्रक्चरच डिस्टर्ब आहे एकदम .7H2O. ठीक आहे, त्याला आपण एकदम ट्रायक्लिनिक म्हणतो. ठीक आहे, किंवा ह्याचं दुसरं एक्झाम्पल हे बी आहे K2Cr2O7 किंवा H3BO3, हे पण त्याचं एक्झाम्पल आहे, कारण इथं पण एकदम डिस्टर्ब आहे. 6वं कोणतं आहे, प्रिमिटिव्ह किंवा सिम्पल हेक्झागोनल. हे तर आता झालेलंच आहे आपलं. ग्राफाईट, याचं फेवरेट एक्झाम्पल काय, ग्राफाईट आहे. ग्राफाईट आहे, ZnO आहे, BeO आहे, COS आहे, ZnS आहे किंवा SNS आहे, असे बरेचसे याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, SNS आहे, स्टॅनस सल्फाईड. आणि लास्ट आहे रोम्बोहायड्रल, ह्याला आपण सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह रोम्बोहायड्रल असं पण म्हणतो. प्रिमिटिव्ह रोम्बोहायड्रल. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल आहे कॅल्साईट, ह्याचं NaNO2 आणि FeCO3, अशा प्रकारचे हे 3 एक्झाम्पल्स आहेत. हे 3 आणि हे 11, टोटल 14. ह्याला 14ला ब्रेव्हिस लॅटिस. त्यापैकी स्टार आपल्यासाठी हे आहेत 3 एकदम इम्पॉर्टंट, आणि हे हेक्झागोनल हे इम्पॉर्टंट. बाकी हे फक्त डोक्यात ठेवायचे, एक्झाममध्ये आले तर त्याचे आन्सर सांगायचे, ह्याचे एक्झाम्पल्स वगैरे काहीच भानगडीत पडायचं नाही, डोक्यात ठेवायचं. एक्झाम्पल जनरली विचारणार नाहीत, पण आता K2Cr2O7 आपलं ऑक्सिडायझिंग एजंट आहे, H3BO3 खूप जागी युजफुल आहे, सांगू शकतो आपण. ट्रायक्लिनिक आहे कारण डिस्टर्ब बी आहे ना, रेशो पण बरोबर नाही आहे. हे तर हेक्झागोनल आहेच. प्रिमिटिव्ह आहे कॅल्साईट, हे कॅल्साईटचा आपल्याला ह्याच्यामध्ये असतो, प्रिझम, निकोल प्रिझममध्ये असतो कॅल्साईट किंवा NaNO2 आहे. हे Fe2CO3 CaCO3 आहे बरं, कॅल्साईट म्हणजे CaCO3 त्या फॉर्ममध्ये येतो. ठीक आहे, तर हे असं डोक्यात ठेवून द्या. हे बॉडी सेंटर हे थोडंसं महत्त्वाचेच आहेत आपल्यासाठी, कारण हे डोक्यात ठेवून गरजेचं आहे. बाकी तर तुम्हाला जेवढं राहतील तेवढे डोक्यात ठेवा, नसतील तर पाठ करा, टेबल लावा भिंतीवर आणि अभ्यास करा, कारण नीट तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं म्हणजे या गोष्टी पाठ केल्याच पाहिजे, नो अदर ऑप्शन. ओके, चला अशा प्रकारे थँक्यू.